नमस्कार. MPSC पूर्व परीक्षेच्या तयारीमध्ये अर्थशास्त्र हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यातही भारतीय नाणेबाजार हा असा विषय आहे ज्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. चला तर मग आज हाच विषय सोपा करून समजून घेऊया. बघा, हा विषय इतका महत्त्वाचा का आहे? कारण यावर थेट आणि फॅक्च्युअल प्रश्न येतात. आपल्याला फक्त 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचंय. नाणेबाजाराची साधनं कोणती आहेत, ती कोण जारी करतं आणि त्यांची मुदत किती असते. एवढं केलं की आपले मार्क पक्के. आज आपण हे कसं समजून घेणार आहोत? तर आधी आपण नाणेबाजार म्हणजे काय ते बघू. मग त्यात कोणती साधनं वापरली जातात ते पाहू. त्यानंतर ह्या सगळ्याचा कंट्रोलर म्हणजे RBIची भूमिका काय आहे ते समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी जुन्या प्रश्नपत्रिकांमधून हे सगळं कसं विचारलं जातं ते पाहून काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ. चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टींपासून. नाणेबाजाराची ओळख आणि त्याच्या मूळ संकल्पना. हा पाया पक्का झाला की पुढच्या गोष्टी एकदम सोप्या वाटतील. तर नाणेबाजार म्हणजे काय? सोप्या भाषेत ही अशी बाजारपेठ आहे जिथे खूप कमी कालावधीसाठी पैशांची देवाणघेवाण होते. आणि तो कमी कालावधी म्हणजे किती? तर जास्तीत जास्त 364 दिवस म्हणजे 1 वर्षाच्या आत. हा अल्पमुदत हा शब्द आणि 364 दिवस हा आकडा MPSCसाठी खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथेच MPSC आपल्याला हमखास गोंधळात टाकतं. नाणेबाजार आणि भांडवली बाजार यातला फरक सरळ आहे. नाणेबाजार म्हणजे अल्पमुदत 1 वर्षाच्या आत आणि भांडवली बाजार म्हणजे दीर्घ मुदत म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त. उदाहरणांसकट हा फरक पक्का लक्षात ठेवा. ठीक आहे, बेसिक संकल्पना स्पष्ट झाली. आता वळूया या टॉपिकच्या हृदयाकडे, जिथे MPSCचे बहुतेक प्रश्न तयार होतात. तो भाग म्हणजे नाणेबाजारातील साधनं किंवा इन्स्ट्रुमेंट्स. यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं साधन आहे ट्रेजरी बिल्स, ज्याला आपण T-बिल्स म्हणतो. याच्याबद्दल 3 गोष्टी पाठच करायच्या. 1. हे फक्त आणि फक्त भारत सरकार जारी करतं, राज्य सरकारं नाही. 2. याचा लिलाव RBI करते. आणि 3. याचे 3च कालावधी आहेत, 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस. हे आकडे थेट परीक्षेत येतात. आता पुढचं साधन कमर्शियल पेपर्स किंवा CP. T-बिल्स आणि यातला मुख्य फरक म्हणजे याचा जारीकर्ता. T-बिल्स सरकार जारी करतं, तर CP मोठ्या कंपन्या म्हणजे कॉर्पोरेट्स जारी करतात. कशासाठी? तर त्यांच्या रोजच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी. आणि हो, हे एक असुरक्षित वचनपत्र आहे हेही लक्षात ठेवा. आणि आता येतो एक मोठा ट्रॅप, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट किंवा CD. हे कोण जारी करतं? तर बँका आणि वित्तीय संस्था. कॉर्पोरेट्स नाही आणि सरकारही नाही. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. बँकांसाठी याची मुदत 7 दिवसांपासून 1 वर्षापर्यंत असते, तर वित्तीय संस्थांसाठी 1 ते 3 वर्षांपर्यंत असू शकते. या मुदतींवर आयोग प्रश्न विचारतो. पुढचा प्रकार आहे कॉल मनी मार्केट. हे फक्त बँकांसाठी आहे. जेव्हा एखाद्या बँकेला अगदी 1 दिवसासाठी किंवा जास्तीत जास्त 14 दिवसांसाठी पैशांची गरज लागते, तेव्हा ती दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेते. यालाच इंटरबँक मार्केट म्हणतात. हे बँकांच्या रोजच्या लिक्विडिटी मॅनेजमेंटसाठी अत्यंत गरजेचं आहे. बरं, ही सगळी साधनं तर आपण पाहिली, पण ह्या सगळ्या बाजारावर लक्ष कोण ठेवतं? या सगळ्याचा बॉस कोण आहे? तर आता आपण पाहूया या संपूर्ण व्यवस्थेतील RBIची भूमिका. तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. या संपूर्ण नाणेबाजाराची नियामक संस्था म्हणजे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIच नियम बनवते, नियंत्रण ठेवते आणि बाजारात स्थिरता टिकून ठेवण्याचं काम करते. RBIची कामं अनेक आहेत. ती एकतर नियामक आहे, दुसरं म्हणजे ती सरकारच्या वतीने T-बिल्सचा लिलाव करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारात किती पैसा असावा हे ठरवण्यासाठी ती रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट यांसारख्या साधनांचा वापर करून तरलता म्हणजेच लिक्विडिटी नियंत्रित करते. चला, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते MPSCच्या परीक्षेत नेमकं कसं विचारलं जातं ते पाहूया. प्रश्न कसे बनतात आणि त्यात कोणते सापळे असतात हे समजून घेऊ. हा बघा, एक MPSCचा प्रश्न. यात एकाच वेळी 3 गोष्टी विचारल्या आहेत. साधन असुरक्षित आहे, ते कॉर्पोरेट जारी करतं आणि ते एक वचनपत्र आहे. चला, एक एक पर्याय तपासून पाहूया. आता बघा, ट्रेजरी बिल सरकार जारी करतं म्हणून ते बाद. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट बँका जारी करतात म्हणून तेही बाद. डिबेंचर तर भांडवली बाजाराचा भाग आहे, म्हणजे उरलं काय? कमर्शियल पेपर. आपल्या सगळ्या अटी पूर्ण करतो, त्यामुळे उत्तर आहे पर्याय C. आणि हाच तो सर्वात मोठा सापळा आहे. कमर्शियल पेपर आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. CP कॉर्पोरेट जारी करतं, तर CD बँका जारी करतात. हा फरक जर पक्का लक्षात ठेवला तर 1 मार्क हमखास मिळतो.
यात अजिबात गोंधळ करायचा नाही. हा तक्ता रिव्हिजनसाठी एकदम परफेक्ट आहे. सीपी आणि सीडी मधला प्रत्येक महत्वाचा फरक यात दिला आहे. कोण जारी करतं, कशासाठी करतं आणि मुदत काय आहे. परीक्षेच्या आधी यावर एकदा नजर टाकलीच पाहिजे. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. परीक्षेला जाण्याआधी या टॉपिकमधले असे कोणते मुद्दे आहेत जे आपल्याला विसरून चालणार नाहीत ते आपण एकदा फायनल करून घेऊ. हे 5 मुद्दे म्हणजे या पूर्ण टॉपिकचा गाभा आहे. 1. नाणे बाजार म्हणजे अल्पमुदत. 2. टी बिल्स फक्त भारत सरकार जारी करतं. 3. कमर्शियल पेपर्स कॉर्पोरेट जारी करतात. 4. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट बँका आणि वित्तीय संस्था जारी करतात. आणि 5. कॉल मनी मार्केट हे बँकांमधलं मार्केट आहे. एवढं लक्षात ठेवाच. आणि या 5 चुका टाळायच्या आहेत. टी बिलच्या मुदतींमध्ये गोंधळ करायचा नाही. सीपी आणि सीडीच्या जारीकर्त्यांमध्ये गल्लत करायची नाही. कॉल मनी हे बँकांचं मार्केट आहे हे विसरायचं नाही. सीडीच्या वेगवेगळ्या मुदती नीट लक्षात ठेवायच्या आणि भांडवली बाजाराची साधनं नाणे बाजारात आणायची नाहीत. अलीकडच्या प्रश्नपत्रिका बघता पुढच्या परीक्षेसाठी या 3 गोष्टींवर जास्त लक्ष द्या. सीपी जारी करण्यासाठी कॉर्पोरेटची पात्रता काय असते, सीडीसाठी बँका आणि वित्तीय संस्थांच्या मुदतीतला नेमका फरक काय आहे, आणि कॉल मनी मार्केटमध्ये नक्की कोण सहभागी होऊ शकतं यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. आणि जाता जाता ह्या एका मूलभूत प्रश्नावर नक्की विचार करा. नाणे बाजार आणि भांडवली बाजार यातला तो एक कोणता शब्द आहे जो त्यांना वेगळं करतो? उत्तर आहे कालावधी. हा एकच फरक जर व्यवस्थित समजला तर भारताच्या आर्थिक बाजाराचा मोठा भाग आपल्याला समजला असं म्हणायला हरकत नाही. राज्यसेवा प्रिपरेशन करताय? आन्सर स्कोर करायचे आहेत का? तर आमच्यासोबत जुडा आणि MPSC फोकस्ड व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.